वेगवेगळे क्यूब्सचे मग आहेत. ती राजा राणी आहे, बदामची राणी दिसते. असे बरेच काय 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 आहे. बियर जेल जेल आहे ते पडत नाही, ते पडणार नाही ते. असे छान छान मग्स आहेत तिकडे. कलेक्शन किती असावं माणसाकडे. सुंदर. 25/5/2014. कोणता? विजय मोदी. अच्छा, हा तुमचा कप आहे. काढा तो बाहेर. ह्याची आठवण सांगा. 2014. हा, 25/5/2014 ला मी आलो असताना प्रमोद कांबळे यांनी व्हाईट कप काढून ठेवलेले आहेत. कोणी खास व्यक्ती आली तर त्याची ऑटोग्राफ, त्याचं काही सिग्नेचर म्हणा किंवा त्याचं काही स्केच काढून अनेक मग ठेवलेले आहेत. त्याच्यातला हा एक विजय मोहित सही करून ठेवलेला हा मग. अरे वा, आज 10 वर्ष या कपला झालेले आहेत. सुंदर. वरती ओशो लिहिलेलं आहे विजय. ओके, ओशो लिहिलंय. ओशो प्रेमी मधला हा कप आहे. एक थोडस स्केच केलेलं इथे. हा, हे तुम्ही केलं की त्यांनी? नाही, मीच तुम्ही केलं. अरे वा, स्केच पण छान आहे. बघा, हा राजदत्त यांचा कप आहे. खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींचे कप आहेत. निलेश जाधव. अरे वा, लोकसत्ताकार निलेश जाधवचा कप आहे. प्रमोद कांबळे यांचा स्केच कॅरिकेचर केलंय त्यांनी. आणि हा कोणाचा आहे? हा पहा. तो पण दाखवतो. मनोज मनोज भटकर काहीतरी आहे. पण त्यांनाच विचारूया. आणि त्यांचं कॅरिकेचर आहे. त्यांची ती साईन असलेली दाढी. सर, आपणास चारुहास पंडित पुण्याचे. हा, चारुहास पंडित. मला हसायला आवडतं. तुम्हाला? हा कोणाचा आहे? सुधीर गाडगीळ. बघा, शुभेच्छा. 2013 मधला आहे. 2013. स्मिता नागदेव. प्रमोद जी को शुभकामनाओं सहित. असे बरेच छान छान कप आहेत. या कलेक्शनचे करता करविता या. स्वागत आहे तुमच्या स्टुडिओ मध्ये. सांगा आम्हाला याची महती सांगा. काय वाटतं तुम्हाला बघून? मला तर फार आनंद झालाय. अप्रतिम कलेक्शन आहेत. सयांचे कोट्स आहेत तिकडे. लोक वेगळं छंद असतो लोकांना. कॉईन कलेक्शन करतात, पोस्टल स्टॅम्प कलेक्शन करतात, वेगळ्या गोष्टी कलेक्शन करतात. तर मी कलावंत आहे, नवीन नवीन गोष्टी शोधत असतो. एकदा मुंबईत पिकासोचं एक्झिबिशन लागलं होतं मॉडर्न आर्ट गॅलरीला, NGMA ला. तर पिकासोचे ते प्रदर्शन बघायला आम्ही खास गेलो होतो. प्रदर्शन बघून झाल्यानंतर भारावून गेलो होतो. अर्थातच खूपच छान ते सगळं, अतिशय अपाट त्याचं सगळं काम बघितलं. खाली आलो, बाहेर आलो, सगळं प्रदर्शन बघून. प्रदर्शनात एंट्री घेतल्यापासून 4-4.5 तास कसे गेले कळलं नाही. एवढ्या वेळ ते प्रदर्शन बघत होतो. ते बघून झाल्यानंतर सकाळीच गेलो होतो आम्ही. बाहेर आलो तिथं सोव्हिनियर शॉप होतं. त्या सोव्हिनियर शॉपमध्ये त्यांचे मग होते, कॉफी मग, कॅप होत्या, टी-शर्ट होते, अशा काही काही वस्तू पिकासोच्या त्या एक्झिबिशनच्या मेमरीज म्हणून, सोव्हिनियर म्हणून ठेवण्यात आहे. तर मला तिथले ते मग खूप आवडले. म्हणलं आपण मग घेऊया. तर ते दोन, एक लाल रंगाचा, निळ्या रंगाचा, असे 2 मग मी घेतले. त्याच्यातलं एक मग माझ्याकडे इथे आहे.
एक आम्ही आमचे पत्रकार मित्र भूषण देशमुख यांना दिलाय आणि हा तर इथे मुंबईत हे झालं होतं तर त्यासाठी आम्ही 2001 मध्ये प्रदर्शन तर त्याला गेलो, तिथे आम्हाला ते मिळालं, मी घेतले ते आणि बाहेर त्यावेळेस कालागाडा फेस्टिवल चालू होतं. कालागाडा फेस्टिवलमध्ये आमचे मित्र प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांचा देखील तिथे स्टॉल होता. त्यांनी त्यांच्या कॅलिग्राफीच्या वेगळ्या साईन्सचे म्हणजे कॅलिग्राफीचे एक 8-10 मगचा सेट तिथे त्यांच्या त्या शॉप काउंटरवर ठेवला होता. तर मला ते इतके हा गावा का त्या असं चाललं होतं. अच्युतनी सगळे मग घेतले आणि तेव्हा मला हे सगळेच ठेवतो असं झालं. मग ते मग मी ते घेतले. तिथून पुढे आल्यानंतर बरेचसे पॉटरी तयार करणारे आर्टिस्ट होते व्हीलवर. आणि ते बघितले मी, त्यांच्याकडचे वेगळे काही बघितले, त्यांच्याकडचे आधी काही पॉट, काही टेराकोटाचे, असे सगळे एकाच दिवसामध्ये माझ्याकडे जवळजवळ 24 मग तयार मिळाला पहिल्याच. ते मग काय तसं घेतलंय मी, घेऊन आलो. लग्नाला आल्यानंतर मी ते ठेवले सगळे. तर मला म्हणे घरचे म्हणले काय दुकान मांडायचं काही, काय नाही कशासाठी एवढे आले म्हणून आवडले. म्हणजे बघू आपण काय करूया. तेवढंच असं झालं की त्या पिरियडमध्ये मला प्रत्येक ठिकाणी वेगळं मगचे आकार, वेगळे मग मला दिसायला लागले आणि मी ते जमा करायला सुरुवात केली. अशी झालेली सुरुवात आज ही 2,500 मगच्या पुढे येऊन थांबलेली आहे. तर त्या देशात परदेशामध्ये मी विदेशात जिथे गेलो, इटलीला गेलो, अमेरिकेला गेलो, फ्रान्समध्ये गेलो, त्या ठिकाणी तिथले मग मी ती घेऊन आलो आणि त्याचं हे कलेक्शन इथे आता ठेवलेलं आहे. भविष्यामध्ये याचं एक वेगळं म्युझियम उभं करायचं आहे, त्याचं मी डिझाईन प्लॅन सगळं तयार केलेलं आहे. एक वेगळं म्युझियम, मग कलेक्शनचं म्युझियम असं डोक्यात आहे. आणि त्याच्यामध्ये ते मगचा इतिहास, तर त्याच्या कधीपासून सुरू झालं, मला एकाने ती सगळी माहिती आणून दिली की आधी नुसतं ते भांडं होतं, त्याला कान कधीपासून आला त्याचं देखील आपल्याकडं सगळं डिटेल आहे. मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. मग आवाज करणारे मग आहेत, साऊंड आहेत, कलर बदलतात, वेगळे शेप आहेत, आकार आहेत, वेगळे आर्टिस्टचे कलेक्शन आहेत, स्पोर्ट्स आहे, कुठला विषय नाही असं नाही, सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. तर असा एक अतिशय वेगळ्या विषयाचं कलेक्शन इथे आहे, ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी सिग्नेचर घेतो वेगळ्या, जे मला सेलिब्रिटी भेटतात, कलाकार भेटतात, त्यांच्या सह्या घेतो. काही लोक त्यांचे चित्र काढून देतात, तर काही स्वतः मग तयार करून देतात, म्हणजे बनवून दिलेले पण मग आहेत, अतिशय सुंदर असे मग आहेत. तर हे देखील कलेक्शन माझ्याकडे अतिशय छान आहे. तर युनिक आहे. जे लोक बघतात ते म्हणतात की आता सगळ्यात छोटा मग मी आता तुम्हाला दाखवतो आहे, त्याच्यापेक्षा छोटा दिलाय बनवायला की जो लेन्समधूनच बघावा लागतो, असं पण मग आहे. आणि मोठा मग मी आता एकदम मोठा या टेबलच्या आकाराचा मग मी बनवतोय, स्वतः डिझाईन करतोय. तर असे बरेच काही आहे. त्या मग म्युझियममध्ये तुम्हाला वेगळाच आनंद घेता येईल असं ते आहे. तर धन्यवाद.